तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी जे आपले लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय पाहिलं होतं. त्याच्यानंतर मानव संसाधन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पाहिली होती. तदनंतर मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती पाहिली होती. नंतर मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्ट पाहिली होती आणि आजचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे आपला मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य. तर आपण डायरेक्टली जाऊया मानव संसाधन व्यवस्थापनाच्या कार्यावर. मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य, मानव संसाधन व्यवस्थापकाला जी कार्य करावी लागतात ती सर्व कार्य म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य होय. अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे, याच्यावर परीक्षेला प्रश्न जवळपास येतोच. फक्त याच परीक्षेला नाही तर आम्ही नेट सेटच्या एक्झाम दिल्या तोपर्यंत सुद्धा हा प्रश्न येत राहिला, रिपीट होत राहिला, इतका महत्त्वाचा हा प्रश्न आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने असेल किंवा तुमच्या नॉलेजच्या दृष्टीने मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य खूप महत्त्वाची आहेत. तर मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य साधारणतः 2 विभागात विभागली जातात. पहिलं कार्य त्याचं आहे व्यवस्थापकीय कार्य, त्यालाच आपण म्हणतो मॅनेजरियल फंक्शन्स, व्यवस्थापकीय कार्य. आणि दुसरं आहे ऑपरेटिव्ह फंक्शन्स म्हणजेच संचलनात्मक कार्य, ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर व्यवस्थापकीय कार्य म्हणजे काय? मानव संसाधन व्यवस्थापकाला एक व्यवस्थापक म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून जी काही कार्य करावी लागतात ती व्यवस्थापकीय कार्य असतात. आणि संचलनात्मक कार्य म्हणजे काय? व्यवसाय चालू ठेवण्यासाठी त्याला जे ऑपरेशन्स क्रिएट करावे लागणार आहेत, चालवले जाणार आहेत, ते करण्यासाठी जी काही कार्य करावी लागतात ती संचलनात्मक कार्य असतात. म्हणजे या 2 प्रकारांमध्ये, व्यवस्थापकीय कार्य आणि संचलनात्मक कार्य, अशा 2 कार्यांमध्ये मानव संसाधन व्यवस्थापकाची कार्य विभागली गेलेली आहेत. तुम्हाला ही स्वतंत्र विचारली जाऊ शकतात किंवा जर ब्रॉड क्वेश्चन आला तर दोघं कार्य तुम्हाला एकत्र लिहावे लागतील. तर पहिला आपण व्यवस्थापकीय कार्यांच्या संदर्भात चर्चा करूया. एक व्यवस्थापक म्हणून एखाद्या व्यवस्थापकाला मानव संसाधनाच्या संदर्भात जी काही कार्य करावी लागतात, साधारणतः उत्पादन असेल, वित्त असेल, सामग्री असेल, विपणन, गुंतवणूक, वेळ, या घटकांचं नियोजन, कुशल व्यवस्थापन हा व्यक्ती व्यवस्थापक म्हणून करत असतो. मग यासोबतच मानवी संसाधनाचं म्हणजे काम करणाऱ्या मनुष्यबळाचं नियोजन, नियंत्रण, संघटन, त्यांना मार्गदर्शन, त्यांचं समन्वय घालणं, ही कार्य व्यवस्थापक म्हणून तो करतो. तर तीच कार्य व्यवस्थापकीय कार्य म्हणून पुढे येतात. पहिलं आहे प्लॅनिंग, नियोजन. पहिलं व्यवस्थापकीय कार्य कोणतं आहे? प्लॅनिंग, नियोजन. आता नियोजन म्हणजे काय? तर आपण पाहिलेलं आहे, नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. कोणत्याही उद्दिष्टाची जर आपल्याला पूर्तता करायची असेल तर योजना ही आखली गेली पाहिजे. नियोजनबद्ध योजना जर आखलेली असेल तर आपण कोणतेही उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. म्हणून नियोजनाला फार महत्व आहे. जर आपल्याला उपक्रमामध्ये प्रशिक्षित, तज्ञ, कुशल, अनुभवी असे कर्मचारी जर आवश्यक असतील, पाहिजे असतील, तर त्या संबंधी अचूक असं नियोजन आपल्याला करावं लागतं. नाहीतर नियोजन नाही केलं तर आपल्याला जे काम करून घ्यायचं असेल त्या कामासाठी योग्य व्यक्ती आपल्याला मिळणार नाही. म्हणून योग्य, अनुभवी, तज्ञ, कुशल असे जर आपल्याला कर्मचारी मिळवायचे असतील व्यवसायासाठी तर आपल्याला नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, आपल्या व्यवसायाची व्याप्ती कशी आहे, हे सगळं लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या गरजा आपल्याला किती आहेत, किती कर्मचारी लागणार आहेत, ते कर्मचारी कोणत्या प्रकारचे लागणार आहेत, या सर्व स्वरूपाचं अभ्यास करून नियोजन त्या प्रकारात आपल्याला करावं लागतं. हे त्यांचं पहिलं कार्य आहे नियोजनाचं. म्हणजे कर्मचारी कोणता हवा, कोणत्या कामासाठी हवा, याच्यासाठी आराखडा तयार करणं. नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. आणि नियोजन करण्यासाठी काय आवश्यक असतं? तर संशोधन आणि पूर्वानुमान या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नियोजनासाठी आपल्याला व्यावसायिकाला, व्यवस्थापकाला संशोधन तर करायचंच आहे, पण पूर्वानुमान पण त्यांना आवश्यक असतं. तर पूर्वानुमान म्हणजे काय? पूर्वीच अनुमान काढणं, अंदाज आपण त्याला म्हणतो पूर्वानुमान. भविष्यात काय होईल याचा अंदाज घेणं. आता कोणतं सेक्टर चांगलं चालणार आहे त्याचा अंदाज घेणं. मला साधारणतः एका वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे कर्मचारी लागणार आहेत याचा अंदाज घेणं आणि रिसर्च करणं, सर्च अगेन अँड अगेन. हा नियोजनाचे 2 पाये आहेत. मग नियोजन हे कार्य कोणतं आहे? व्यवस्थापकीय कार्य आहे. ते कुणाला करायचं आहे? ते मानव संसाधन व्यवस्थापकालाच ते कार्य
करायचं आहे. म्हणून पहिलं कार्य आहे मानव संसाधन व्यवस्थापकाचं नियोजन करणं, योग्य कर्मचाऱ्यांना योग्य वेळेला बोलवण्यासाठी लेखी आराखडा तयार करून ठेवणं, हे त्यांचं पहिलं कार्य आहे. दुसरं कार्य आहे संघटन. संघटन म्हणजे काय? आपण SY BCom ला बघितलेलं आहे. संघटन म्हणजे काय? संघटनेची उभारणी करणं, सुयोग्य रचना तयार करणं, लोकांना कामासाठी एकत्रित आणणं, त्याला आपण संघटन असं म्हणतात. बघा पीटर ड्रकर काय म्हणतात? संघटनेची सुयोग्य उभारणी करणे हा उपक्रमाचा पाया आहे. कोणताही उपक्रम, कोणताही उद्योग जर तुम्हाला चांगला चालवायचा असेल तर सुयोग्य संघटन रचना असली पाहिजे, योग्य संघटन रचना असली पाहिजे. नाहीतर तुमची जर उत्कृष्ट संघटन रचना नसेल तर तुम्ही जे काम करतात ते निरर्थक काम असणार आहे. म्हणजे उपक्रमाच्या सर्व गरजा जर आपल्याला भागवायच्या असतील, उद्दिष्टे, ध्येय, धोरणं निश्चित जर करायचे असतील तर विशिष्ट पातळीवर विशिष्ट व्यक्तीची नेमणूक करावी लागते. म्हणजे वरिष्ठ पातळीवर वेगळे लोक, मध्यम पातळीवर वेगळे लोक, अंमलबजावणी करणारे लोक वेगळे, त्यालाच आपण काय म्हणतो? संघटना म्हणतो, ऑर्गनायझेशन म्हणतो. ऑर्गनायझेशन म्हणतो ना संघटन. ऑर्गनायझेशन मध्ये कोण कोणाला आदेश देईल, कोण कुणाचं ऐकेल, कोण कुणाला आपण म्हणू समस्या विचारू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, याच्या स्वरूपाचं स्ट्रक्चर पण निश्चित केलेलं असतं. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापकाचं दुसरं कार्य काय आहे? संघटन करणं, मानव संसाधनाचं संघटन करणं, त्यांना एकत्रित आणणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं. मग या संघटनेमध्ये व्यक्ती काय काम करतो? तर योग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करतो, नियुक्ती करतो, त्यांची पात्रता लक्षात घेतो, त्यांच्या पात्रतेनुसार, अनुभवानुसार त्यांना काम देतो. नंतर त्या लोकांची जबाबदारी निश्चित करतो, म्हणजे नेमकं कोणी कोणतं काम करायचं आहे ते निश्चित करतो. त्यांनी जबाबदारी चांगली पार पाडावी याच्यासाठी त्यांना योग्य ते अधिकार तो प्रदान करतो. म्हणजे जे काम करायचं आहे त्याच्यासाठी काही त्याला ऑथॉरिटी आवश्यक असतात ते तो देतो. संघटनामध्ये त्याला त्यांच्यावर नियंत्रण सुद्धा ठेवावं लागतं. ही कार्य संघटन या कार्यप्रकारामध्ये येतात. पहिलं कार्य होतं नियोजनाचं, दुसरं कार्य होतं संघटन करणं. तदनंतर तिसरं कार्य आहे निर्देशन. आपण निर्देशनालाच काय म्हणतो? संचलन असं म्हणतो. निर्देशनालाच काय म्हणतो? संचलन. निर्देशन म्हणजे काय? आपल्या शब्दात जर तुम्ही बघितलं, निर्देशन म्हणजे तर त्या लोकांना मार्गदर्शन करणे. कोणतंही कार्य करत असताना जर व्यवसाय तुम्हाला चांगला चालवायचा असेल तर काय करावं लागतं? ते काम कसं करायचं आहे, ते काम व्यक्तीने कसं करायचं आहे ते त्याला तुम्हाला सांगावं लागतं. तुम्ही जर डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला कामावर बोलवलं आणि त्याला सांगितलंच नाही की हे काम कसं करायचं आहे तर ते काम त्याला चांगलं जमणार नाही. जमेल कसं तरी तो करेल पण चांगलं जमणार नाही. बऱ्याचदा काही समस्या येतात, त्या समस्या कशा सोडवायच्या याच्यासाठी दिग्दर्शन करणं, दिशा दाखवणं, मार्ग दाखवणं, योग्य कामाची पद्धत त्या लोकांना शिकवणं म्हणजे निर्देशन होय. हे काम कोण करतं? तर मानव संसाधन व्यवस्थापक करतो. हे काम करताना तो व्यवस्थापक म्हणून त्याची भूमिका बजावतो, म्हणून ते एक व्यवस्थापकीय कार्य आहे. निर्धारित काम लोकांकडनं करून घेण्यासाठी त्यांना याच्यामध्ये सूचना दिल्या जातात, कर्मचाऱ्यांना आदेश दिल्या जातात, त्यांना सल्ला दिला जातो, त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जातात, त्यांच्या अडचणींचं निराकरण केलं जातं. अशा आणि अनेक कार्य निर्देशनामध्ये तुम्ही बघितलेले आहेत SY BCom ला. म्हणून डिमॉक काय म्हणतात? डिमॉक म्हणतात निर्देशन हे व्यवसायाचं हृदय आहे किंवा प्रशासनाचं हृदय आहे. निर्देशन, डायरेक्शन जे आहे ते हृदय आहे. हृदय बंद पडलं तर काय होतं? हा, शरीरच बंद पडतं ना. तसं जर निर्देशनच बंद पडलं तर तुमचं कामाची सगळं तुमची जी प्रोसेस आहे ती ठप्प होणार आहे. नंतरचं पुढचं कार्य आहे निर्देशनानंतरचं समन्वय. समन्वय म्हणजे काय? तर विविध विभागांमध्ये जे लोक काम करतात, अनेक व्यक्ती समूह जे काम करतात त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीता आणणं, एकोपा आणणं, एकसूत्रता आणणं, हे सगळं आपण पाहिलंय आधी. समन्वय म्हणजे काय? जी लोक वेगवेगळी कामं करत आहेत त्या लोकांच्या कामामध्ये एकसूत्रता आणणं, एकोपा आणणं. नाहीतर एखादा व्यक्ती एक काम करतोय, दुसरा व्यक्ती दुसरीकडे ताणतोय, वेगळं काम करतोय आणि एकमेकांना ते कामं दाखवत नाहीये, सांगत नाहीये. काय होतं अशाने? काम होतं का? नाही, त्या कामाला डिले होतो आणि काम जरी वेळेवर झालं तर ते क्वालिटीचं काम होत नाही. म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या कामामध्ये एकोपा आणणं, एक सूत्रता आणणं, त्याला आपण समन्वय असं म्हणू शकतो.
म्हणजे सामंजस्य जर त्यांच्यामध्ये असेल, व्यवस्थापक, तज्ञ, कर्मचारी, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक सगळ्यांच्या कामांमध्ये एक सूत्रता आणणं, एकोपा आणणं, योग्य त्या समन्वय पद्धतींचा वापर त्या ठिकाणी त्यांना करावा लागतो. हे त्यांचं चौथं कार्य आहे समन्वयाचं. कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये एक सूत्रता, एक वाक्यता, त्या समन्वय प्रस्थापित करणं. तदनंतर आहे नियंत्रण. हे तर आताच्या काळातलं सगळ्यात जास्त महत्वाचं कार्य आहे. जसं मी आता बऱ्याचदा आमचे ऑनलाईन लेक्चर सुरू झाल्यापासून ऑब्झर्व करते, जर थोडंसं पण नियंत्रण नसेल तर व्हिडिओ बंद करायचा, आपले कामं करत राहायचे, मॅडम इकडनं बोलत राहणार आहे, असं पण चालतंय. कुणी झोपून लेक्चर ऐकतंय, कुणी लेक्चरच ऐकत नाही. म्हणजे जेव्हा मी फीडबॅक घेते तेव्हा लक्षात येतं की नियंत्रणाचा थोडासा ऑनलाईन मध्ये अभाव जाणवला की लगेच विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी पडतात. म्हणून तसंच त्या पद्धतीने व्यवसायामध्ये सुद्धा नियंत्रणाची तितकीच गरज असते. नियंत्रण म्हणजे काय? मग आपण सोपवलेलं काम ती व्यक्ती योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेला करत आहे किंवा नाही याच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे नियंत्रण. जर तुम्ही नियंत्रणच ठेवलं नाही तर लोक कामं करतील का? करणार नाहीत. बऱ्याच लोकांच्या स्वभाव प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात, काम करणं टाळलं जातं. म्हणून नियंत्रण ठेवल्यामुळे सुरळीत काम पार पडतं, वेळेवर काम पार पडतं, कमी खर्चात काम पार पडतं. ही पण एक व्यवस्थापकीयच कार्य आहे. मग आता नियंत्रण करण्यासाठी काय काय करावं लागतं? सर्वात आधी व्यक्तीला काम ठरवून दिलं जातं, म्हणजे प्रमाप निश्चित केले जातात, स्टँडर्ड ठरवले जातात की साधारणतः तू 8 तास काम करतो तर या 8 तासात तुला इतकं काम करायचं आहे. त्याला म्हणतात स्टँडर्ड. त्याला म्हणतात स्टँडर्ड. आपण म्हणू त्याला स्टँडर्ड फंक्शन. त्यांची कार्य ठरवून दिली जातात की तुला इतक्या तासात इतकं काम करायचं आहे. नंतर ते काम ठरवून दिल्यानंतर त्या व्यक्तीने त्या 8 तासात किती काम केलं याची तुलना केली जाते. म्हणजे रामने इतकं काम केलं तर श्यामने किती काम केलं, मी दिलेलं काम बरोबर केलं किंवा नाही याची तुलना केली जाते. नियंत्रणाची ही दुसरी स्टेप असते. पहिलं असतं की ठरवून देणं, काम ठरवून देणं. दुसरं आहे कामाची तुलना करणं. तिसरं आहे कामाच्या मध्ये फरक का पडला त्याची कारणं शोधणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 8 तासात जे काम सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त काम केलं, तर त्याने जास्त कसं काम केलं? एखाद्या व्यक्तीने जे काम सांगितलं होतं त्याच्यापेक्षा त्याने कमी काम केलं, तर त्याने कमी का काम केलं? याची कारणं आपल्याला नियंत्रणामध्ये शोधावी लागतात. आणि कारणं सापडल्यानंतर तसं पुन्हा घडू नये याच्यासाठी उपाय आपल्याला शोधावे लागतात. म्हणजे नियंत्रण प्रक्रियेच्या साधारणतः 4 टप्पे आहेत. कोणकोणते सांगितले मी नियंत्रण प्रक्रियेचे 4 टप्पे? कोणकोणते सांगितले नियंत्रण प्रक्रियेचे 4 टप्पे? जर आपल्याला आठवत असतील तर पहिला टप्पा सांगितला मी की प्रमाप ठरवून देणं. प्रमाप ठरवून देणं म्हणजेच काय? प्रमाप ठरवून देणं म्हणजेच काय? त्या व्यक्तीला काम करण्यासाठी इथे होतो आपण. तर प्रमाप ठरवून देणं म्हणजे त्या व्यक्तीला स्टँडर्ड ठरवून देणं की बाबा तुला इतकं काम करायचं आहे. नंतर त्यांनी केलेल्या कार्याची तुलना करणं, कंपॅरिझन करणं बिटवीन ऑल द एम्प्लॉईज. एकमेकांमध्ये त्यांचं कंपॅरिझन करणं. कुणी जास्त काम केलं, कुणी कमी काम केलं ते आपल्याला कळेल. मग त्यांनी जास्त आणि कमी काम का केलं, कसं केलं ते सुद्धा आपल्याला शोधावं लागेल. ते शोधणं. आणि सगळ्यात शेवटी तसं पुन्हा होऊ नये, जर कमी काम होत असेल तर त्याच्यासाठी उपाययोजना करणं हे नियंत्रणाचा भाग आहे. ही कोणती कार्य बघितली आपण? ही होती व्यवस्थापकीय कार्य. व्यवस्थापकीय कार्य प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, डायरेक्शन, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण ही व्यवस्थापकीय कार्य आहेत. दुसरा जो कार्य आहे, महत्वाचे कार्य आहे संचलनात्मक. त्याला म्हणतात ऑपरेटिव्ह फंक्शन्स. ऑपरेटिव्ह म्हणजे व्यवसाय सुरू झाला, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे, कर्मचाऱ्यांकडनं काम करून घ्यायचं असेल तर त्यांना काही ऑपरेटिव्ह फंक्शन्स त्या ठिकाणी करावी लागतात. पहिलं आहे भरतीचं कार्य. भरती म्हणजे काय? तुम्हाला माहिती असेल, भरती म्हणजे एखाद्या व्यक्तीला कामावर घेणे असा आपण अर्थ घेतो, तर नाही. आवश्यक असलेल्या कर्मचारी मिळवण्यासाठी आपल्याला जी काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे ती मिळवण्यासाठी आपण जे प्रयत्न केले ते सगळे प्रयत्न भरतीमध्ये येतात. आपण जर व्याख्या बघितली, तुम्हाला सेपरेट चॅप्टर पण आहे भरतीचं, त्याच्यामुळे आपण इथे जास्त बघणार नाही. पण भरतीची जर तुम्ही व्याख्या बघितली तर आपण असं म्हणू शकतो की रिक्त जागांसाठी आवेदन पत्र मागवण्याची प्रक्रिया. रिक्त जागा
माझ्याकडे एखादी मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे, माझ्याकडे एखादी शिपायाची पोस्ट रिकामी आहे, माझ्याकडे एखादा मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची जागा रिकामी आहे, तर ती झाली रिक्त जागा. या रिक्त जागेसाठी योग्य व्यक्तींकडनं आवेदनपत्र मागवणे. आवेदनपत्र म्हणजे त्या नोकरीसाठी त्यांचं ऍप्लिकेशन लेटर, त्याला म्हणतात आवेदनपत्र. तर रिक्त जागेसाठी योग्य व्यक्तींकडनं आवेदनपत्र मागवणे किंवा अर्ज मागवणे, त्याला म्हणतात भरतीची प्रक्रिया. तर भरती कोण करून घेतं? तर मानव संसाधन व्यवस्थापक भरतीची प्रक्रिया राबवतो. मग भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी काय करावं लागतं? तर कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणारी साधनं आपल्याला शोधावी लागतात, किंवा आपल्याला कर्मचाऱ्यांचा पुरवठा कोण करू शकतं अशी साधनं आपल्याला शोधावी लागतात. नंतर मजुरी दरांचा अभ्यास करावा लागतो, की आपल्याकडे कामाला येणाऱ्या लोकांना किती रुपये आपल्याला मानधन द्यावं लागणार आहे, पगार द्यावा लागणार आहे, भत्ता द्यावा लागणार आहे, हे सुद्धा भरतीमध्ये आपल्याला बघावं लागतं. कर्मचारी जी आपल्याला लागणार आहेत त्याचं अनालिसिस करावं लागतं. म्हणजेच काय, तर कर्मचाऱ्यांची पात्रता कोणती आवश्यक आहे. म्हणजे मॅनेजर पदासाठी तुम्ही 12वीचा मुलगा शिकलेला घेणार की MBA केलेला मुलगा शिकलेला घेणार? तर ऑब्व्हियसली आपण MBA झालेल्या व्यक्तीला तिथे प्रेफरन्स देणार आहोत. म्हणजे शैक्षणिक पात्रता असेल, त्यांचे अनुभव असतील, अशा पद्धतीने आपण अनालिसिस करतो आणि त्यांच्याकडनं आवेदनपत्र मागवतो. आवेदनपत्र मागवल्यानंतर त्या व्यक्तींची मुलाखत घेतो. तुम्ही जर MPSCच्या UPSCच्या परीक्षा देत असाल तर ती जी एक प्रक्रिया असते, साधारणतः पेपरमध्ये जाहिरात येते, ती आपण वाचतो, मग आपण ऑनलाईन फॉर्म भरतो, मग आपल्याला तिथून कन्फर्मेशन येतं, आपल्याला आपला हॉल तिकीट येतं, मग आपण लेखी परीक्षेला जातो. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही प्री पास झाला असाल तर मेन परीक्षेसाठी तुम्ही अपियर होतात. ती जर तुम्ही पास झाला, तुम्ही ग्राउंड तुम्हाला द्यावं लागतं पोलीस भरती सारख्या परीक्षांमध्ये किंवा IAS IPS परीक्षांसाठी ग्राउंड. नंतर तुमचं मेडिकल टेस्ट होतं, है ना. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही जातात आणि मग तुमची नियुक्ती होते. म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये या सर्व प्रक्रियांचा समावेश होतो. ही सगळी कार्य कोण करतं? तर ही सगळं कार्य करतो मानव संसाधन व्यवस्थापक या ठिकाणी करीत असतो. मग भरती प्रक्रिया ही मानव संसाधन व्यवस्थापकाची जबाबदारी आहे. दुसरं आपलं कार्य आहे बढती, बदली आणि निवृत्ती. आता बढती म्हणजे काय? बढती म्हणजे एका विशिष्ट पदावरनं, एका विशिष्ट पगारावरनं त्यापेक्षा वरच्या पदावर किंवा त्यापेक्षा जास्त पगारावर व्यक्तीची नेमणूक करणं, त्याला आपण म्हणू भरती प्रक्रिया. बढती प्रक्रिया. बढती म्हणजे एखाद्या व्यक्ती जर क्लर्क म्हणून काम करत असेल आणि आपण त्याला जर आता एखादा व्यक्ती क्लर्क म्हणून काम करत असेल आणि त्याला जर आपण आता व्यवसायाचा व्यवस्थापक म्हणून त्याची बदली केली, बढती केली, त्याचा पगार आधी 10,000 होता, आता आपण त्याला 12,000 पगार देत आहोत, तर काय झालं? ती त्याची बढती झाली. बदली बऱ्याचदा करावी लागते. आता बदली म्हणजे काय? तर एका पदावरनं दुसऱ्या पदावर त्या व्यक्तीचं ट्रान्सफर करणं, त्याला बदली आपण म्हणू, ट्रान्सफर, है ना. शेंदोर्णीतून जळगावला त्याला ब्रँचला पाठवणं. बऱ्याचदा बँकांमध्ये असेल किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये बदली केली जाते. निवृत्ती म्हणजेच काय? रिटायरमेंट. तर आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची बढती करणं म्हणजे त्यांना वरिष्ठ पदावर पाठवणं, जास्त पगार देणं, बदली करणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना कामासाठी पाठवणं, आणि रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती करणं, हे सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापकाचं संचलनात्मक कार्य आहे. नंतर आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण प्रदान करणं. प्रशिक्षण आपण म्हणू ट्रेनिंग. का गरजेचं असतं प्रशिक्षण? तर कर्मचाऱ्यांमध्ये योग्य काम करण्याची योग्यता निर्माण व्हावी, त्या व्यक्तीनं सोपवलेलं काम चांगल्या पद्धतीनं करावं, यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मग प्रशिक्षण कसं दिलं जातं? तर कंपनीची काही ध्येय धोरणं असतात. आम्ही जेव्हा लागलो तेव्हा आम्ही प्रोबेशनवर असतो 2 वर्ष. प्रशिक्षण दिलं जातं कसं शिकवायचं, किंवा तुम्हाला माहिती आहे आम्ही ओरिएंटेशनला जातो, आम्ही रिफ्रेशरला जातो, है ना. कशासाठी जातो? आम्हाला शिकवता येत नाही का? पण येतं, पण आधुनिक टेक्निक असेल. आता ऑनलाईन शिकण्यासाठी आम्ही डायरेक्ट तुम्हाला शिकवायला सुरुवात केली का? नाही. आम्हाला झूम ॲप आधी शिकावं लागलं असेल. याच्यासाठी आम्ही काही प्रशिक्षणाची कार्यक्रम त्या ठिकाणी अटेंड केली असतील. म्हणजेच काय, आम्हाला चांगल्या पद्धतीने ते काम करणं आता सहज शक्य झालेलं आहे. तसं एखाद्या व्यक्तीला ती काम करण्याची योग्यता त्याची निर्माण व्हावी, यासाठी आपल्याला प्रशिक्षण त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना द्यावं लागतं. आणि प्रशिक्षण कोण देतं मग? तर मानव संसाधन व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असतो. वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी केली जाते,
त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. प्रशिक्षणाचे पण प्रकार आहेत, त्याचं सेपरेट चॅप्टर आहे, आपण ते बघणार आहोत. नंतर आहे मजुरी आणि प्रेरणा. आता मजुरी म्हणजे काय? कोणताही व्यक्ती तुमच्याकडे कामासाठी का येतो आहे? तर त्याला आवश्यक आहे त्याचं मानधन, पैसा, पैशासाठी तो येतो. मग योग्य व्यक्तीला योग्य मजुरी देणं, योग्य मानधन देणं, योग्य मोबदला देणं, योग्य पगार देणं, हे कार्य कुणाचं आहे? तर मानव संसाधन व्यवस्थापकाचं ते कार्य आहे. कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीनं काम निश्चित करून देणं आणि त्याने केलेल्या कामाचं योग्य ते मोबदला त्यांना देणं आणि त्याच पद्धतीनं त्यांना प्रेरणा देणं. प्रेरणा देणं म्हणजेच त्यांचं मनोबल वाढवणं, काम करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करणं. बऱ्याच जणांना लिथार्जी आलेली असते, काम करण्याचा कंटाळा आलेला असतो. तर तो कंटाळा त्यांचा घालवणं, त्यांना कामाकडे जास्तीत जास्त वळवणं, हे काम मानव संसाधन व्यवस्थापक त्याच्या संचलनात्मक कार्यामध्ये करीत असतो. पुढचं संचलनात्मक कार्य आहे सुरक्षितता आणि सेवा. सगळ्यात महत्वाचं कार्य आहे आजच्या घडीला, कारण व्यवसाय व्यवहारात, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या जीवाची सुरक्षितता, त्यांची आर्थिक सुरक्षितता ही पण तेवढीच गरजेची आहे. बऱ्याचदा आपण वाचतो ऍक्सिडेंट होतो आणि कर्मचारी काम करताना ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. एखादा हात एखाद्या कर्मचाऱ्याचा तिथे जातो. तर बऱ्याचशा अशा घटना घडतात आणि मग त्याचा ब्लेम कंपनीवर येतो. पण मानव संसाधन व्यवस्थापकाचं महत्वाचं कार्य आहे माझ्याकडे कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितेला सुरक्षितता प्रदान करून देणं आणि त्यांना आवश्यक असलेल्या सेवा उपलब्ध करून देणं, हे कार्य मानव संसाधन व्यवस्थापकाचं आहे. आता सेवा म्हणजे काय? तर कर्मचारी कल्याणामध्ये अनेक सेवा सुविधा येतात, जसं की त्यांना ट्रान्सपोर्टेशनची सुविधा असते, घरापासून कंपनीपर्यंत येण्यासाठी असलेली बसची सुविधा, तिथे उपलब्ध असलेलं वातावरण, तिथे उपलब्ध असलेल्या शौचालयाच्या सुविधा, आरामगृह, कधी अर्धा तास मध्ये ब्रेक असला किंवा त्यांना टिफिन खाण्यासाठीची जागा, या सगळ्या सेवा सुविधा पुरवण्याचं कार्य सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापकाला करावं लागतं. कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून सुरक्षिततेचे स्तर निश्चित करावे लागतात. उदाहरणार्थ पापडाचे मशीनवर काम करणाऱ्या ज्या काही महिला असतात, त्यांची साडी वगैरे अडकून बऱ्याचदा अपघात होतात. असे अपघात होऊ नये. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की कोळसा निर्मिती, वीज निर्मिती प्रकल्पामध्ये कोळशाचे ते गरम जे रॉड असतात ते पडून कर्मचाऱ्यांच्या जीविताचं नुकसान त्या ठिकाणी होतं, त्यांना जीव गमवावा लागतो. असं काही होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न मग मानव संसाधन व्यवस्थापकाला त्या ठिकाणी करावे लागतात. त्यानंतरचं महत्वाचं कार्य आहे संदेशवहन. यालाच आपण काय म्हणतो? कम्युनिकेशन, संज्ञापन. संदेशवहन ही निरंतर आणि सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. मानव संसाधन व्यवस्थापकानं जर कम्युनिकेशनच ठेवलं नाही, त्यांच्याशी तो बोललाच नाही, तर कामं उत्कृष्ट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने होणार नाहीत. म्हणून त्यांच्याशी वारंवार बोलत राहणं, त्यांना कामाचं स्वरूप समजावून देणं, बोलण्यासाठी संदेशवहनाचं माध्यम निश्चित करणं. कोणत्या माध्यमाने? तुम्ही टेलिफोनिक कॉन्टॅक्ट करू शकतात, तुम्ही बोर्डवर सूचना देऊ शकतात, तुम्ही ईमेलद्वारा त्यांना मेसेज देऊ शकतात. म्हणजे कर्मचाऱ्यांशी सातत्यानं कॉन्टॅक्ट मध्ये राहणं हे महत्वाचं असतं. जर तुम्ही संदेशवहनच प्रभावी पद्धतीने केलं नाही तर काम करताना अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून येणारे अडथळे दूर करण्यासाठी सातत्यानं तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं पाहिजे. या पद्धतीने संदेशवहन, संज्ञापन, कम्युनिकेशन हे एक संचलनात्मक कार्य आहे. नंतरचं एक कार्य आहे सामूहिक सौदेबाजी. मला वाटतं याला तुम्हाला हा शब्द नवीन असेल, कलेक्टिव्ह बार्गेनिंग त्याला असं म्हटलं जातं. बघा काय होतं, कर्मचारी काम करत असताना त्यांच्या हितासाठी ते युनियन बनवतात. तुम्हाला माहिती असेल कर्मचाऱ्यांची युनियन असते ना, एम्प्लॉई युनियन असते. कशासाठी असते? त्यांच्या हिताचे काही घटक असतात ते जोपासण्यासाठी. मालक वर्गाने आमच्यावर अन्याय करू नये याच्यासाठी त्यांचे संघटना त्या स्थापन करतात. जसं आपलं आता ॲल्युमनी असोसिएशन आहे, संघटना आहे आमची, माझी विद्यार्थ्यांची संघटना आहे. आमच्यावर काही अन्याय नाही, पण आम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट मध्ये राहावं याच्यासाठी आम्ही ग्रुप स्थापन केलेला आहे. तुम्ही पुढच्या वर्षी माझे विद्यार्थी झाले की तुम्ही त्या ग्रुपमध्ये येणार आहात. तर कर्मचारी प्रतिनिधींशी वारंवार चर्चा या मानव संसाधन व्यवस्थापकाला कराव्या लागतात. कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय असतात? बोनस द्या आम्हाला, कामाच्या ठिकाणी सुविधा द्या, आमचे पगार वाढवून द्या, मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा द्या, भत्ते द्या, अनेक त्यांच्या मागण्या असतात आणि ह्या मागण्या त्या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून मानव संसाधन व्यवस्थापकाकडे आणतात. मग मानव संसाधन व्यवस्थापन काय करतो?
त्या कर्मचारी प्रतिनिधींशी बोलतो, त्यांचं म्हणणं समजावून घेतो, त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतो, त्यांचा दृष्टिकोन समजून घेतो, त्यांच्या तक्रारी समजून घेतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. यालाच काय म्हटलं जातं? सामूहिक सौदेबाजी. यालाच काय म्हटलं जातं? सामूहिक सौदेबाजी. समजा कर्मचारी म्हणत असतील आमचा 10,000ने पगार वाढवून द्या, तर व्यवस्थापनाला ते शक्य नसेल, मालक वर्गाला ते मान्य नसेल, तर 10,000च्या ऐवजी बार्गेनिंग करून 8,000, 5,000 जे काही असेल त्यांचं जे ठरेल त्या पद्धतीने प्रतिनिधींशी चर्चा करून सामूहिक सौदेबाजी केली जाते. त्यालाच आपण सामूहिक सौदेबाजी असं म्हणतो, म्हणजे त्याला बार्गेनिंग असं म्हणतो, कलेक्टिव्ह बार्गेनिंग. मग याच्यामध्ये काय येतं, तर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणं, नंतर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना हे यांच्या मागण्या समजावून सांगणं, नंतर तक्रारींचं ताबडतोब निवारण करणं, त्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या संकटाच्या काळात आर्थिक मदत करणं, इतर मदत करणं, हे सगळं सामूहिक सौदेबाजीमध्ये येतं. आणि हे कुणाचं कार्य आहे? मानव संसाधन व्यवस्थापकाचं. कोणतं कार्य आहे? ऑपरेटिव्ह फंक्शन आहे, संचलनात्मक कार्य आहे. त्याच्यानंतर महत्वाचं कार्य आहे कामगार कल्याण. कामगार कल्याण, लेबर वेलफेअर. आता कामगार नियमांमध्ये आलेलंच आहे, कामगार कल्याण आपल्याला करावंच लागतं. व्यवस्थापकाला, उद्योजकांना कामगारांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी कराव्या लागतात. कामगारांच्या मनात व्यवसायाबद्दल चांगली भावना निर्माण व्हावी, जास्तीत जास्त कामगार आपल्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी तयार व्हावेत, आपल्या संघटनेचं चांगलं नावलौकिक समाजामध्ये यावं, नंतर कर्मचाऱ्यांनी तनमन धनाने काम करावं, साधन सामग्रीचा चांगला वापर व्हावा, अपव्यय टाळावा, कर्मचाऱ्यांमधली लिथर्जी जावी, यासाठी कामगार कल्याण योजना या व्यवस्थापकामार्फत राबवल्या जात असतात. जास्तीत जास्त कामगारांचं कल्याण झालं पाहिजे, काम करताना त्यांना कामापासून समाधान मिळालं पाहिजे, ही सर्व कार्य मानव संसाधन व्यवस्थापकाला करावी लागतात. पुढचं आहे कार्य विश्लेषण व कार्य मूल्यांकन. कुणाच्या कार्याचं विश्लेषण? तर कर्मचाऱ्यांच्या कार्याचं विश्लेषण. कुणाचं मूल्यांकन? तर कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन. कार्य विश्लेषणालाच आपण म्हणतो जॉब एनालिसिस आणि कार्य मूल्यांकनाला आपण म्हणतो जॉब इव्हॅल्युएशन. तर कार्य विश्लेषण कशासाठी? कोणत्या कर्मचाऱ्याने किती काम केलं, कसं काम केलं, कशा पद्धतीने केलं, त्याने केलेलं काम त्याला जमलं किंवा नाही जमलं, तो काम टाळण्याचा प्रयत्न करत आहे का, तो अजून चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकतो, हे सगळं आपल्याला कार्य विश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये, कार्य मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये मानव संसाधन व्यवस्थापकाला कार्य हे करावं लागत असतं. जर तुम्ही जॉब अनालिसिस केलं नाही तर कर्मचाऱ्यांना सुद्धा कळत नाही की त्यांच्या चुका काय होत आहेत आणि त्या चुका आम्ही कशा सोडवल्या पाहिजे किंवा योग्य कार्याची पद्धती कोणती असेल हे व्यवस्थापकाला कळून यावं, यासाठी सातत्यानं कार्यविश्लेषण आणि कार्यमूल्यांकनाचं कार्य मानव संसाधन व्यवस्थापकाला करावं लागतं. आणि शेवटचं एक मानव संसाधन व्यवस्थापकाचं कार्य आहे संशोधनाचं, रिसर्च. कर्मचाऱ्यांकडनं जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर त्या लोकांचं मानसशास्त्र आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिगत वागणूक कशी आहे आणि त्या व्यक्तीची सामूहिक वागणूक कशी आहे, तो काम करताना कशा पद्धतीने काम करतो, यासाठी संशोधन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर रिसर्च केला नाही तर या लोकांची मनोवृत्ती, मनोशास्त्र तुम्हाला कळणार नाही. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापकाला समस्या जाणून घ्यायच्या असतील, समस्या जाणून घेण्यासाठी असेल तर तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्या लागतात. आणि हे सगळं आपण फक्त आणि फक्त संशोधनाच्या माध्यमातून, रिसर्चच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. म्हणून कर्मचाऱ्यांचं मनोबल जर उंचवायचं असेल, त्यांच्या समस्या आपल्याला सोडवायच्या असतील, त्यांची कार्य वेळेवर करून घ्यायची असतील, व्यवसायाचं नावलौकिक आपल्याला वाढवायचं असेल तर कायमस्वरूपी मानव संसाधन व्यवस्थापकाला संशोधनामध्ये गुंतणं आवश्यक असतो. संशोधन त्याला करणं खूप गरजेचं आहे. ही संचलनात्मक कार्य होती. पहिलं होतं भरती. कर्मचाऱ्यांकडनं आवेदनपत्र मागवण्यापासून तर त्यांच्या लेखी तोंडी परीक्षा घेऊन, मुलाखती घेऊन त्यांची नियुक्ती करणं ही भरती प्रक्रिया आहे. नंतर आहे बढती, म्हणजे वरिष्ठ पदावर त्यांचं बदली करणं, बढती करणं किंवा निवृत्तीपर्यंतची त्यांची कामं करणं. नंतर होतं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं. नंतर आहे मजुरी आणि प्रेरणा त्यांना देणं, सुरक्षितता प्रदान करणं, सेवा त्यांना उपलब्ध करून देणं, त्यांच्याशी सातत्यानं बोलणं, संज्ञापन करणं, संदेश वहन देणं. नंतर सामूहिक सौदेबाजी, त्यांच्या भावना, विचार, मन जाणून घेणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या मागण्या ऐकून घेणं आणि
त्यांच्यासोबत त्या पद्धतीने ते सॉल्व्ह करणं, त्यांच्या समूहाच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करणं. नंतर कामगार कल्याण योजनांची आखणी करणं, त्यांनी केलेल्या कार्याचं विश्लेषण करणं, इव्हॅल्युएशन करणं, अनालिसिस करणं, मूल्यांकन करणं आणि रिसर्च करणं, संशोधन करणं ही मानव संसाधन व्यवस्थापनाची व्यवस्थापकीय कार्य होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हे बरेचसे मुद्दे या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा मुद्दा त्या ठिकाणी बघणार आहोत.